अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी माऊली सांगतात, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. सुख दुःख हे कालचक्र नेहमी चालूच असते. म्हणून कोणत्या दिवशी खचून जाऊ नका. एक मात्र लक्षात ठेवा, दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवशी स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत हे आपण लक्षात ठेवायचं. जेव्हा एखाद्याचा अनुपस्थित मध्ये तू निंदा नलस्ती करतोस, तेव्हा त्याची शारीरिक व्याधी, त्याचे कर्म तू स्वतःवर ओढून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेत ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांच्या गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष दे. भक्तांनो, प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधीच विसरत नाहीत. माऊली म्हणतात, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे मात्र चुकीचे आहे. विश्वास ठेव, श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नाहीत. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील. जीवनात चांगले घडो वा न घडो, परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. स्वामी काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात. माऊली म्हणतात, दिवा स्वतःच जळत राहतो, त्याचा शांत मंद अशा प्रकारामध्ये भगवंतांचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे तेही दिसते आणि शिवाय गर्भातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शाररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकाचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चिंतात प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो घट्ट धरून व करून या स्वामीरायांची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरांचे रूप तू स्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धातच लक्क प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेल्या गुरुमार्गाला तुला ते दिसून येईल. तर तुला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर आणि कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळव. आयुष्यात कितीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटायला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कुठेच नाही आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. स्वामी माऊली आपल्याला काही सांगतात. आपल्या समर्थांची ओळख करून घ्यायची असेल तर अक्कलकोटाला जा, अडचणीत असेल तर गांगणापुराला जा, नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरुपीठला जा, आपल्या दूरदृष्टीचे मोजमाप करायचे असेल तर पिठापूर भेट द्या, कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर दिंडोरीला भेट द्या, संपूर्ण आत्मविश्वासच गमावला असेल तर फक्त एकदाच गुरुमाऊलींना भेटा. स्वामी भक्तांनो, अजून किती रडणार आहे एकट्यांमध्ये? थांबा आता हे सर्व. किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मी तुझ्या सोबत आहे. त्यांचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार हे लक्षात ठेव. तू सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे, दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होईल लागली तर मग आणखीन एक पटते की आपली सगळे सुख आणि दुःखे त्यांनाच स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटलं की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो.
डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटायला आलेले कर्तव्य सांभाळून व त्याचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा असतो. जसं नदीच्या प्रवाहाला जवळ गेल्यावर तिचा संधपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूरवर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे. परावर्तित जीवनांची चमक व पराप्रकाशपीन उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्याचे उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सगुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे हीच त्याग व स्थितीची अवस्था असते. माऊली म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. या वाक्यांची प्रचिती तुम्हाला रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणाला आठवण येऊन देते माऊलीची. तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र मिळव विजय. मग बघ तुला जमतं का ते. तू मठात रोज जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा. तिथे नामस्मरण केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात. बघ तुला जमतं का. तू सवळं ओवळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला हे देखील जमतं का. तू 11 माळ जप, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसाची मान जरूर वाच. बघ तुला ते देखील जमतं का. तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला हे देखील जमतं का. नको शोधू तू मला, स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का. माऊली म्हणतात, प्रसंग कोणताही असो, सुखाचाही असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामीच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्यानेचे तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाहीत. जन्मामध्ये श्रेष्ठ मानव जन्म. स्वामींची सेवा करा तुम्ही आज जन्म. स्वामी नाम किती असे गोड, मधाचाही नाही काही त्याला मोल. प्रपंचांच्या मुळे कमी होते सेवा, म्हणून येतो पुन्हा नरजन्मा. मागच्या जन्माची सेवा पूर्ण करून घ्यावी. पुन्हा जन्म मिळणार तर तुम्हीच सेवा घडावी. नाम तुमचे घेता दुःखाची वाट सुखी होते. दुःख कमी नाही झाले तरी सोसायचे बळ मिळते. जे हवे असते ते जरी मिळत नाही, आपल्यासाठी चांगले तेच स्वामी देई. जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या इच्छेने जातो, म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण सुखदायक वाटतो. आधार असला की हिंमत मिळते, अंधारातही प्रकाशाची वाट मिळते. स्वामी आधार तुमचा असला की अमावस्येलाही पौर्णिमेचा प्रकाश मिळतो. तुमच्या नामात स्वर्गाचा सहवास लाभतो. स्वामी तुमचे तेज सूर्य चंद्राच्या पलीकडे, तुमच्या कृपेने सागर समजण्या पलीकडे माझे स्वामी असे आहेत. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कोणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातले मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण देखील माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अवस्थेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकवायचं मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्ग देखील आहे. स्वामी भक्तांनो, एक अनुभव मी सांगते. गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचं लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजूत घ्या, कारण काही खास नात्यांचं आपलं सुख दडलेलं असतं. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा.
ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवितात. स्वामी महाराज ह्या घरांचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण माऊलींचे परिवारातील आहोत. आमची सुखदुःखे ही आम्ही माऊलींच्या इच्छा समजतो. माऊलींच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. कृपा आहे हेच आमचे जीवित ध्येय आहे. नामस्मरण आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. स्वामींचं नाम घेणं म्हणजेच त्यांचा कृपा लाभणं. लाभ म्हणजे जीवन कृतार्थ होय. माऊली म्हणतात, एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, तर सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला देखील विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगेत नेऊन टाकतो. ढगाला देखील विचारले, तू काय करतोस त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसांच्या रूपात पुन्हा ते घरांवर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत असा ठेवले तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवलेले अनंते तैसीची राहो. चित्त असू दे द्यावे, तूच समाधान होवे. वेळ किती वाईट असू द्या, संकट कितीही मोठे असू द्यात, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात. पण आम्ही तुझ्यासोबत आहोत. मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ नाही देणार आम्ही. आयुष्याचा चुकलेला रस्ता योग्य मार्गावर आणणे म्हणजेच दत्तगुरू. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवून जातात. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करतच असतात. माऊली म्हणतात, पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरं त्याच्या बोलण्यात गोडावा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास दिसतो. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदरने तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्माण हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव माऊली. सर्वाचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड सर्व भक्तांच्या राहू दे, अशी मी भक्तांसाठी स्वामींकडे प्रार्थना करते. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.